नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून आपण असो आपल्या परिवारास नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून पाहणार होते म्हणजे आमची जी ग्रामदेवता आहे श्रीदेव वेताळ व त्याचबरोबर सध्या नवरात्र उत्सव चालू आहे सगळीकडे। त्याचबरोबर आमच्या वेताळ मंदिराच्या समोरचा म्हाळसा देवीचं मंदिर देखील आहे, तिकडे जाऊन देवीचं दर्शन वगैरे घेणार आहोत। मंदिर वगैरे कसं आहे ते देखील पाहणार, कारण ते मंदिर आहे ना छोट्याशा डोंगरावरती आहे, तिकडे आपण जाणार आहोत, ते देखील पाहणार आहोत। त्याचबरोबर आमची सातेरी मंदिर आहे, त्या मंदिरात देखील देवीचं मंदिर वगैरे पाहणार आहोत, त्याचबरोबर तिचं दर्शन देखील घेणार आहोत। आणि त्यानंतर आमच्या सुमित सावंत आहेत नाक्यावर, त्यांच्या घरी ना देवीची मूर्ती वगैरे आणून पूजा वगैरे केली जाते, ती देखील आपण देवीचं दर्शन वगैरे घेणार आहोत। तर असा हा मित्रांनो छोटासा व्हिडिओ असणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवरती कोण नवीन असेल ना त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच गावाकडील नवीन व्हिडिओना आपल्याला पाहता येतील। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला मी सुरुवात करतो। सर्वप्रथम आपण आमची जी ग्रामदेवता आहे त्या मंदिरामध्ये जाऊया, देवाचं दर्शन वगैरे घेऊया। चला जर चल हे काय खेळतास आता गावलंस। हाय तुषार आणि मित्रांनो जयसोबत चाललो आहे आणि आहे अक्षय। सध्या खेळायची प्रॅक्टिस चालू आहे शाळेच्या इथे आणि समोर ती शाळा इथे आम्ही ना खेळायला येतो संध्याकाळचं। आणि आता पावसाचं वातावरण देखील आहे। तू काय गेलं, दूध टाकू गेलं काय? चल येते रे म्हणते, इथंच चल म्हाळसा देवीच्या मंदिरात जाऊन काय चार का बघ चल। तर मित्रांनो बघा, निसर्गाचं सौंदर्य बघा, मस्तपैकी मंदिर आहे आणि चारी साईडला हिरवळ आहे। पावसातून पाऊस पडतो, आता थोडा ओसरला आहे। आणि इकडे मंदिराच्या बाजूला आहे बघा छोटी दुकानं आहेत, तर तिकडे आपल्याला पूजेचं साहित्य वगैरे काय घ्यायचं असेल ना देवदर्शनासाठी तर तिथे आपण घेऊ शकता। आपण जाऊया आता पुढे, पहिलं देवाचं दर्शन वगैरे घेऊया आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर समोर आपण मंदिरामध्ये जाऊया म्हाळसा देवीच्या। इकडे बघा, इकडे पूजेचं साहित्य वगैरे आपण घेऊ शकता। आपण मंदिरामध्ये जाऊया। का काय करता आज? मंदिरात जाऊन येतं मित्रांनो। हे आहे मंदिर, मंदिरचा परिसर बघा। इकडे ना झाडं लावण्यात आलेले, माळ लावले ते बघा या परिसरामध्ये बघा। का आता मांड आता मग 14 दिवस दिसताना टेन्शन घेऊ नको। हां मग घेऊ का आला पावते फाडलं असतं, घेऊया मंदिरात जाऊन घेऊ। तर मित्रांनो मंदिरामध्ये जाऊया। पहिले मित्रांनो पाया पडून घेऊया। आणि आहे श्रीची मूर्ती आहे बघा। आणि इकडे बघा छोट्या मोठ्या मूर्ती आहेत इकडे, आणि आपण एक प्रदक्षिणा घालूया। मित्रांनो आपण ना मंदिर बघूया, श्रीदेव वेताळ प्रसन्न। आणि इकडे मस्तपैकी हेच मोठंसं मंदिर आहे। इकडे दैकाला इकडेच असतो या मंदिरामध्ये। येतं आज माझ्या मंदिरात चला काय येते मग काटून फोन करा, मी येते काय कोण झाला तरी येते ना, नक्की येते। तर मित्रांनो तुम्हाला ना आवाज ऐकायला येत असेल स्पीकरचा, तर तिकडे म्हाळसा देवीचं मंदिर आहे तिकडे समोर, ते छोट्याशा डोंगरामध्ये, तर तिकडे आपण जाणार आहोत। आणि इकडचा तुम्हाला निसर्ग दाखवतो, किती सगळीकडे ना शेती आहे हे बघा। तर थोड्या दिवसांनी ना म्हणजे 10-12 दिवसांनी ना ही शेतीची म्हणजे कातरणी ही चालू केली जाणार आहे। आणि आमच्या गावचं सौंदर्य बघा किती मस्त वाटतंय। आणि समोर आहे ते मंदिर। वगैरे बघितल्यास, कारण याच मंदिरामध्ये ना आता काही महिनाभरातच ना संपूर्ण साफसफाई केली जाणार आहे या अंगणामध्ये। आणि त्यानंतर मंदिराला कलर वगैरे काढला जाणार आहे, कारण का
तर आता जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ना आपल्या दर 3 वर्षांनी जो मांड भरतो देवीचा, जो 14 दिवसाचा असतो, तो मांड आता ह्या वर्षी 2023मध्ये आहे. म्हणजे झालं आता नोव्हेंबर डिसेंबर झालं की 1-2 महिने झाले की संपूर्ण आपल्याला ते 14 दिवस आहे ना संपूर्ण एन्जॉय करता येणार नाही. देवाचं दर्शन वगैरे मी करणारच आहे, तुम्हाला दाखवणारच आहे. या 14 दिवसाची जेवढी काही भावी भक्तजन हे मंदिराला भेट वगैरे देतात, किती गर्दी असते ती. तर मित्रांनो, आता आपण ना या मंदिराच्या समोर तुम्हाला दाखवलं ना डोंगर, त्या डोंगरामध्ये ना म्हणजे एवढं मोठा डोंगर आहे, छोटासा डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये आपण आता जाणार आहोत. तिकडे देवीचं दर्शन वगैरे करणार आहेत. तेव्हा तुम्हाला स्पीकरचा आवाज वगैरे येत असेल, तर आपण आता तिकडे जाऊया. तिकडे आता जाऊ नाही जाऊ उगाच नाही उगा तुमका सगळा खोटा वाटता. हां टाकते, टेन्शन घेऊ नका तुम्ही. तर मित्रांनो, हे बघा मंदिर बघा, समोर मंदिर आणि इकडे संपूर्ण ही हिरवळ तुम्हाला दिसते बघा. काकी का गेला मंदिरात? असत काय असत ना, गर्दी नाही ना? नाही गर्दी नाही का? जाऊन येतो जरा मंदिरात. तर मित्रांनो, तसं पण ना आम्ही बाईकने गेलोच असतो, 2 मिनटं लागतात जायला. पण बाईकने गेल्यानंतर आपल्याला इथले जे आपल्या कोकणाला जो का निसर्ग सौंदर्य आपल्याला जे काही भेटलेलं आहे ना, ते पाहता येणार नाही. त्यामुळे मी मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यातून म्हणजे संपूर्ण भात शेतीमधून चाललो आहे त्या मंदिरामध्ये. ते मंदिर वगैरे तुम्हाला दाखवते बरोबर ना, शेतामधून तिकडे जावं लागतं. ते छोटीशी पायवाट आहे, त्या पायवाटीनं आम्ही आता सरळ चाललो आहे आणि तुम्हाला भात वगैरे दाखवतो. कारण आता ना कसं 10-12 दिवसानंतर ना दसरा झाला ना की सगळेजण शेतामध्ये उतरणार आहेत. तर आता बघूया, इथले मी तुम्हाला निसर्ग दाखवतो. किती मस्त वाटतं, एकदम शांत आणि सगळीकडे हिरवळ बघा. ही आहे सगळी, हे भात आहे. झाला आता थोड्या दिवसात ना हे कापायला जाणार आहे आणि त्यानंतर हे संपूर्ण हा सगळा मळा आहे बघा. इकडे वरच्या साईडला आहे ना, तिकडे आमची वाडी आहे आणि समोर आहे ना ते वेताळ मंदिर. वेताळ मंदिराच्या समोरच ना ही छोटीशी पायवाट जाते. ती इकडे समोर आहे ती रायवाडी आणि त्या रायवाडीमध्येच हे मंदिर आहे देवीचं वरच्या साईडला. त्या पायवाटेनं आम्ही ना आता सरळ चाललो आहे त्या मंदिराकडे. मग काय आला, शेवटी मालवणी माणूस आहे, शेतकरी आहेत सगळे. हीच तर आपली ओळख असता. होय होय काही गेलास काय? हां तर काय रे, जाऊन येतो. होय जाऊन येतो जरा वरती मंदिरात. तर मित्रांनो, आपण आता ना रायवाडीमध्ये आलो आहे आणि ही छोटीशी पायवाट चालली वरच्या दिशेने म्हणजे मंदिराच्या दिशेने. ते तुम्हाला स्पीकरचा आवाज येत असेलच, तर तिकडे जाऊया. तर मित्रांनो, इथे ना आम्ही आता मंदिराच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत आणि आता थोडं ना म्हणजे पायऱ्या वगैरे आहेत त्या चढून जाव्या लागतात. कारण पाऊस पडला आहे ना, त्यामुळे थोडं सामावून जायला पाहिजे. नाही थोडं म्हणजे शेवाळ वगैरे पकडले असेल ना तर पाय वगैरे घसरू शकतो. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहे मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन वगैरे घेऊया. आणि इकडे पहिलं ना आपण मंदिर वगैरे बघूया कसं आहे ते, त्यानंतर येऊया. इकडे छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे हे बघा. आणि इकडे आहे नंदी. तर मित्रांनो, अशा प्रकारे ना छोटंसं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये बघितलं, देवीचं दर्शन वगैरे आपण घेतलं आणि आता आम्ही ना सातेरी मंदिरामध्ये चाललो आहे. आलो त्याच वाटेने परत आम्ही रिटर्न जाणार. इथे आमच्या गाव म्हटलं ना की प्रत्येक ठिकाणी जायचं असेल ना तर 17 वाटे असतात.
तर आम्ही आता आलो ना त्याच वाटेने परत आपण जाणार आहोत. तर मित्रांनो समोर आहे ना ते तुम्हाला इथून दिसणार नाही, तिथे समोर आहे ना ते रवळनाथ मंदिर आहे. आणि इथून आपण शेतामधून गेलो ना इथून तर तिकडे खाली लिंगेश्वराचं मंदिर आहे. तर जरा लांब आहे इथून, जवळ असतं तर मी नक्कीच तुम्हाला तिथे घेऊन गेलो असतो. तर मित्रांनो आपण दसऱ्याच्या वेळी ना इथे रवळनाथ मंदिर त्याचबरोबर लिंगेश्वराचं मंदिर ना हे आपण त्या दसऱ्याचा जेव्हा व्हिडिओ होणार ना त्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे ते मंदिर वगैरे दाखवणार आहे. तर आता आपण ना सातेरीच्या मंदिरामध्ये जाऊया, जे बरोबर वेताळ मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला आहे. इथून ना शॉर्टकट रस्ता आहे जाण्यासाठी, तर आपण शॉर्टकट रस्त्यानेच आपण जाणार आहोत तिकडे. तर मित्रांनो ना आपण वेताळ मंदिराजवळ आलेलो आहोत आणि वेताळ मंदिराच्या बाजूनेच ना इथून ना ही तुम्हाला शाळा दिसते. तर शाळेच्या मागूनच ना तिथून एक छोटीशी ना पायवाट गेली आहे जी थेट ना सातेरीच्या मंदिरापर्यंत जाते, म्हणजे ती शॉर्टकट आहे. तर मित्रांनो हा जो गेट आहे ना तो बरोबर सातेरीचं जे मंदिर आहे ना त्या मंदिराजवळ गेला आहे. आणि इथून आपण ना छोटीशी पायवाट आहे, कारण इथून ना आपण गाडी किंवा बाईक वगैरे घेऊन जाऊ शकत नाही. तिथून ना आपल्याला चालत जावं लागेल. आणि जर तुम्हाला गाडी वगैरे घेऊन जायचं असेल ना तर आपण नाक्यावरून जाऊ शकता. इथून बघा समोरचं आहे ना ते मंदिर आहे, वरच्या साईडला तिथे रस्ता आहे, तर तिकडे आता आपण जाणार आहोत. त्या छोट्याशा पायवाटेनं आपण त्या मंदिराकडे जाणार आहोत. हे बघा इथून जे माणसं तुम्हाला येताना दिसत आहेत ना तिकडून जायचं आहे आपल्याला. हां चालू अरे चालू का शेवटी माझ्या राहता काय टाकू काय आता नाही रे. गेलास काय देवा फिरता आम्ही गेलो काय. तर मित्रांनो हे बघा फायनली आपण पोहोचलो आहे सातेरी देवीच्या मंदिरामध्ये. समोर आहे हा आहे गेट आणि गेटच्या रस्त्याच्या त्या साईडला आहे मंदिर. तर आपण मंदिरामध्ये जाऊया. तर मित्रांनो हे आहे मंदिर, आपण मंदिरामध्ये जाऊया. हे आहे श्रीदेवी सातेरीचं मंदिर. हे बघा मित्रांनो आता आपण ना मंदिराचा परिसर वगैरे बघूया. हे बघा हे आहे मंदिर, ते तो समोर आतमध्ये आहे तो गाभारा आणि हे आहे बाहेरचा जागा. आणि इकडे मन्याद आहे ना त्याचं दुकान आहे. इथे पण तुम्हाला ना म्हणजे देवाचं पूजेचं साहित्य वगैरे ना तुम्ही इथून घेऊ शकता. हे बघा इथे बरोबर मंदिराच्या बाजूला. आणि तर मित्रांनो हे बघा हे असं सर्वात जुनं मंदिर आहे. इकडे अजून एक आहे ना ते रवळनाथचं मंदिर आहे. तिकडे आपण ना ते मंदिर आहे ना ते आपण दसऱ्याच्या वेळी ना जेव्हा आपण शूट करणार आहे तेव्हा नक्कीच बघणार आहोत ते मंदिर. आणि खाली लिंगेश्वराचं मंदिर आहे ते देखील आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आज कसं नवरात्र असल्यामुळे तुम्हाला वाटेमध्ये ते जाता जाता आपलं वेताळ मंदिर दिसलं म्हणून मी तिकडे गेलो. त्यानंतर आपण म्हाळसाई मंदिरामध्ये जाऊन आलो आणि आता आपण आहोत ते म्हणजे सातेरी देवीच्या मंदिरामध्ये. हे बघा हे जुनं असं म्हणजे जेवढी जुनी मंदिरं असतात ना तेवढं मस्त बघायला पण चांगली वाटतात. आणि खरंच इकडचं म्हणजे जो परिसर असतो ना तो जुन्या मंदिर असलं की मस्तच वाटतं. तर आता आम्ही मस्तपैकी थोडा वेळ इथे ना थांबलो आहे, कारण गोल गोल फिरून आम्ही असं ह्या मंदिरामध्ये आलो आहे. डिस्टन्स जास्त लांब नाही, पण 5-10 मिनटं लागतात ह्या मंदिरातून दुसऱ्या मंदिरात जायला. तर इकडे बघा हे आहे मंदिर, मस्त वाटतं आहे बघा. आणि इकडे माझ्या मागे आहे ना ते शेती वगैरे करतात. आणि त्याच्या ह्या मंदिराच्या मागे आहे ना ते छोटासा डोंगर आहे त्या साईडला. आणि बघूया आता थोडा वेळ इथे थांबूया आणि त्यानंतर परत आपलीचं दर्शन घ्यायला देखील जाणार आहोत. तर मित्रांनो आपण आता ना सुमितांच्या घरी जाऊया. तिकडे देवीची मूर्ती वगैरे आणून पूजा वगैरे केलेली आहे, घट वगैरे तिकडे बसलेले आहे. तर तिकडे जाऊन आता देवीचं दर्शन वगैरे घेऊया. तर इकडे मित्रांनो आता देवीचं पूजन केलं गेलं आहे, तर तिकडे आता आपण जाऊया. चले तू नाही ना चल. हा आहे सुमित, तुमच्याकडे जाते जरा.
मित्रांनो, असा हा छोटासा व्हिडिओ होता. बघितलं असेल किती सुंदर सुंदर मंदिरं होती. सगळीकडे एक आनंदाचं वातावरण होतं. सगळीकडे स्पीकर लागलेले आहेत. त्यामुळे पूर्ण आमच्या गावामध्ये निसर्ग कसा आहे तो देखील आपण पाहिलात. आणि नंतर आपण शेवटी आलो ते देवीचं दर्शन घेतलं. ते देखील बघितलं. मस्तपैकी सजावट वगैरे केलेली होती. तर मित्रांनो, असा छोटासा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक तर करा, त्यामुळे कमेंटसुद्धा करा. आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच गावाकडील नवीन व्हिडिओ ना आपल्याला पाहता येतील. चला तर मित्रांनो, भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.